पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। आजच्या सेवेसाठी आपण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याची, आळंदीची, ज्ञानेश्वरीची महती सांगणारा अभंग प्रवचन सेवेसाठी घेत आहोत। संत कान्होपात्रा यांचा हा अभंग आहे। पंढरपूरवरून जवळ असणाऱ्या मंगळवेढे इथे कान्होपात्र्यांचा जन्म झाला। श्यामा ही त्यांची आई होती। ती गणिका होती। गणिकेच्या पोटी जन्म झालेली कान्होपात्रा माता दिसायला अत्यंत सुरेख सुंदर होती। भगवंतावर अगाध प्रेम होतं आणि भगवंताच्या प्रेमापुढे तिला इतर कशातही स्वारस्य वाटत नसत अशी ही कान्होपात्रा माऊलीच्या अनुषंगानं ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाल्यानंतर हा अभंग त्यांनी लिहिल्याचं असं त्या अभंगावरून दिसून येतं। अभंग असा आहे। शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई। धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सकया। प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रणती, रेडियाच्या मुखे वदविली वेदश्रुती। 1400 वृषाचे तप्ती तीर रहिवासी, गर्व हरविला चालविले भिंतीसी। धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणोनिया। असा हा 5 चरणाचा अभंग आहे। पहिल्या चरणामध्ये कान्होपात्रा माता शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई असं म्हणतात। अर्थात महादेव हे निवृत्तीनाथ आहेत, विष्णू स्वतः ज्ञानदेव आहेत, ब्रह्मदेवाने सोपानदेवाचा अवतार घेतला आणि आदिशक्ती मूळ माया असणाऱ्या मातेने मुक्ताईचा अवतार घेतला असं पहिल्या चरणामध्ये कान्होपात्रा म्हणतात। आता खरं म्हणजे साक्षात भगवंताने अवतार घेण्याची गरज का पडावी असा प्रश्न आपणाला पडू शकतो। जे कार्य करणं अपेक्षित आहे ते कार्य भगवंत इतराकडून सुद्धा करून घेऊ शकले असते, तरी पण त्यांनी स्वतः अवतार घेतला। या पाठीमागचं कारण असं असू शकतं किंवा असं आहे, कलियुगामध्ये अन्याय, अत्याचार, अराजकता प्रचंड वाढली। धर्माच्या ठिकाणी अधर्म घुसू लागला आणि वाढत्या अधर्मामुळं अधर्माला नष्ट करण्यासाठी साक्षात भगवंताला यावं लागलं। श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन करताना स्पष्टपणे भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्रावर सांगितलं की अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागते तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी, चांगल्यांचं रक्षण करण्यासाठी, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, दुष्टांचा संहार करण्यासाठी मी अवतरित होतो। आता मी तुझ्यासमोर जे अवतरित झालं तर मी साक्षात भगवंत आहे आणि असंच जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागते तेव्हा तेव्हा मी अवतरित होतो असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं। शिवजीने म्हणजेच महादेवाने निवृत्तीचा अवतार घ्यावा, विष्णूने ज्ञानदेवाचा घ्यावा, ब्रह्माने सोपानदेवाचा घ्यावा, आदिशक्तीने मुक्ताईचा घ्यावा आणि त्यांना अवतार घेण्याची वेळ यावी, यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की कलियुगामध्ये अधर्म जास्त वाढत चालला, चांगल्या लोकांवर अत्याचार होऊ लागला, अन्याय होऊ लागला। काही मुठभर लोक आर्थिक संपत्ती असेल किंवा धनदांडगेपणा असेल, शारीरिक बल असेल, कोणत्या का कारणास्तव असेनात, पण सामान्य माणसावर, गोरगरिबावर अन्याय करू लागले आणि धर्म लोप पावत चालला। त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, चांगल्याचं संरक्षण करण्यासाठी साक्षात भगवंताला या 4 मूर्तींच्या, महामूर्तींच्या स्वरूपामध्ये अवतार घ्यावा लागला असं संत कान्होपात्रा म्हणतात। संत जनाबाई मातेनं या बाबीला पुष्टी दिली आहे। संत जनाबाई असं म्हणतात, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला,
आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. म्हणजे कान्होपात्रा मातेप्रमाणे संत जनाबाईंनी सुद्धा या 4 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा अवतार हा साक्षात भगवंताचा अवतार आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. योगायोग का असेना संत कान्होपात्रा माता आणि जनाबाई यांच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे संत कान्होपात्राच्या दुसऱ्या चरणामध्ये धन्य ज्ञानदेव सोपान सखया माऊलीला सखा म्हणाल्या कान्होपात्रा माता आणि जनाबाईसुद्धा सखा माझा ज्ञानेश्वर. दोघांनी सखा म्हटलं आहे. सखा म्हणायला फार ताकद लागते हे आपण ते दुसरं चरण आल्यानंतर पाहूया. तर या पहिल्या चरणामध्ये अवतार घ्यावा लागला भगवंताला. यावरून आपल्या लक्षात निश्चितच हे आलं की साक्षात भगवंताला अवतार घ्यावा लागला हे सत्कार्य करण्यासाठी. याचा अर्थ आम्ही कुठेतरी कमी पडतोय. कळत नकळत अधर्म आपणाला धर्म वाटू लागला आहे म्हणून अधर्म वाढत चालला. धर्म कळेनासा झाला. जगद्गुरू म्हणतात ना की जवळी आहे परी भेटेना. जवळ असून आपल्याला कळेना किंवा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. सगळं आमच्याजवळ आहे पण आम्हाला कळेना अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपणाला कळण्यासाठी सत्य काय आहे, मनुष्य देह हा किती महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनसुद्धा मिळत नाही. अनंत जन्माची कुठली तरी पुण्याई असेल. 84 लक्ष योनीचा फेरा जे सांगितला संत महात्म्यांनी त्याच्यानंतर आपल्याला हा मनुष्यदेह मिळावा आणि मिळून त्याचं महत्त्व कळू नये हे अतिशय मोठा अन्यायकारक स्वतःवर अन्याय केल्यासारखं असणार आहे. आणि कुणालाही स्वतःवर अन्याय करण्याची वेळ येऊ नये. सत्य काय आहे समाजामध्ये हे सांगता यावं किंवा सांगावं आणि समोरच्याला समजावं म्हणून भगवंताने अवतार घेतला. आता प्रश्न असा पडतो की साक्षात भगवंतानेच का अवतार घ्यावा, केवळ अराजकता माजली म्हणून का नाही. काही गोष्टी हा ज्यांनी त्यांनीच सांगायला पाहिजेत. अधिकार असणाऱ्या माणसांनीच सांगितल्या पाहिजेत. घरातल्या कर्त्या माणसांनी काही गोष्टी घरात सांगितल्या पाहिजेत. सामान्याचे लोक ऐकत नाहीत. गावातल्या मुखियांनी काही गोष्टी गावात सांगितल्या पाहिजेत. काही गोष्टी ज्यांनी त्यांनीच केल्या पाहिजेत. हे अधिकृत असणारे साक्षात भगवंत आहेत. त्यांनाच करणं भाग होतं म्हणून अवतार घ्यावा लागला. एक उदाहरण बघू दैनंदिन जीवनामध्ये. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक रोजच होत असतो. कधी मुलगी करते, कधी पत्नी करते, कधी सून करते स्वयंपाक. पण जर जवळचे पाहुणे आले तर कोण जातं स्वयंपाकघरामध्ये? आपली आजी जाते. म्हणजे सर्वात वयानं जी मोठी आहे, अनुभवानं जी मोठी आहे ती स्वयंपाकघरात जाते. रोज स्वयंपाकघरामध्ये जात नाही. रोज आपल्या घरातले लहान जे आहेत ते करून स्वयंपाक खाऊ घालतात. पण आज आजीमध्ये का जाते? कारण तिचा अनुभव दांडगा आहे. तिनं स्वतः सांगेल की हे असं करा तसं करा, पाहुण्यांना काय आवडेल, आपलं मोठेपण कसं राहील, त्यांचं पोट कसं भरेल, त्यांना चांगलं कसं वाटेल. हा अनुभव सामान्यांना नाही. तिच्या मुखातून स्वयंपाक रूममध्ये जे शब्द पडतील ते निश्चितच वजनदार आणि फलदायी असतील. कारण तिची अनुभूती मोठी आहे. अगदी त्याप्रमाणे ज्याला अधिकार आहे, ज्याला अनुभव आहे त्यांनी काही गोष्टी कराव्या लागतात. मी नांदेडला होतो. नांदेडला असताना गायरान जमिनीवर एकाचं अतिक्रमण झालं होतं आणि ते काढण्यासाठी महसूल विभागाचे काही कर्मचारी तिथे आले. ज्याने अतिक्रमण केलं तो थोडासा धनदांडगा होता. काही राजकीय पाठबळ असल्याचं सांगत होता किंवा मी कसा मोठा आहे, याला फोन लावू का, त्याला फोन लावू का, घाबरण्याचा प्रयत्न करत होता. किंबहुना मी काही चुकीचं केलं नाही, माझं अतिक्रमण कोणीच काढू शकत नाही, अशा भ्रमात तो बोलत होता. कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या वतीनं जेवढा प्रयत्न करता तेवढा केला पण ते कमी पडले. त्यांना माघार घेण्याची वेळ आली तेव्हा त्यातला एक जण गेला आणि तहसीलदार साहेबाला स्वतः घेऊन आला. आता तहसीलदार साहेब आले, अतिक्रमण तेच आहेत, कर्मचारी तेच आहेत, फक्त वाढला कोण? एक वरिष्ठ अधिकारी वाढला. त्यांनी आल्यानंतर त्यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली की अतिक्रमण काढावं लागेल, हे चुकीचं आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काढणार आहोत, तेव्हा या अतिक्रमणधारकाची भाषा 50% कमी झाली. जेवढ्या जोरात आवेशात बोलत होता तेवढा तो आता बोलत नव्हता. हळूहळू काय तुम्हाला जे करायचे तर करा, मी कोर्टात जाईन, फलानं करेन, असं करत करत म्हणत तो घरात निघून गेला. अतिक्रमण काढण्यात आलं. परिस्थिती बदलली? परिस्थिती तेच होती, फक्त व्यक्ती बदलला. सामान्य माणसं, सामान्य कर्मचारी किंवा लहान कर्मचारी सांगत होते तेव्हा तो ऐकत नव्हता. पण साक्षात हीच बाब जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याने, तालुक्याच्या प्रमुख अधिकाऱ्याने येऊन सांगितली हे करावं लागेल, काढावं लागेल, अन्यथा आम्ही काढून टाकू, तेव्हा मात्र त्याच्यामध्ये फरक पडला. त्यांनी माघार घेतली, अतिक्रमण काढण्यात आलं. अर्थ काय आहे की काही गोष्टी ह्या वरिष्ठांनीच सांगाव्या लागतात. काही गोष्टी ह्या ज्याला अधिकार आहेत त्यांनीच सांगाव्या लागतात. म्हणून कानोपात्रा सांगतात, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. म्हणजे साक्षात ब्रह्मांडामधून भगवंताला खाली उतरावं लागलं. जेव्हा आपण भक्तविजय पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की विष्णूने सर्व संतांना बोलवून घेतलं, भगवंतांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की कलियुगामध्ये तुम्हाला फलाने फलाने अवतार घ्यावे लागणार आहेत.
तुळशीदासाचा अवतार कोणी घ्यावा, नामदेवाचा कोणी घ्यावा, संत कबीराचा कोणी घ्यावा, ज्ञानदेवाचा कोणी घ्यावा, निवृत्तीनाथाचा कोणी घ्यावा, मुक्ताईचा कोणी घ्यावा, सोपानदेवाचा कोणी घ्यावा, हे त्यांनी तेव्हा ठरवून दिलं. आणि त्या ठरवून दिल्याप्रमाणे हे अवतार झाले. काय? एक विशिष्ट कार्य करण्यासाठी आले. मग ते ज्ञानेश्वरी लिहायची असेल, हरिपाठ लिहायचा असेल, चांगदेव 65 करायचे असेल, कोणाचे गर्व हरवायचे असतील, किंवा माणसाला माणूस म्हणून जगण्याची दिशा दाखवायची असेल, कोणत्या का कारणास्तव असेना, पण ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. कारण काही गोष्टी ह्या विशिष्ट मुखातूनच बाहेर पडल्या पाहिजेत. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याच मुखातून पडल्या पाहिजेत. उदाहरणामध्ये तुमचा किंवा माझा जर परिचय द्यायचा असेल, सविस्तर परिचय द्यायचा असेल, तर माझ्या सहवासात 10 वर्ष राहिलेला माणूस जेवढा परिचय देईल त्याच्यापेक्षा जास्त परिचय मीच देऊ शकतो. कारण माझ्या जीवनाचं ध्येय, माझ्या जीवनाचं ज्ञान, माझ्या जीवनाच्या अनुभूती ह्या प्रामुख्यानं मला माहिती असतात. माझा परिचय दुसरा नाही देऊ शकणार. अगदी त्याप्रमाणे ज्या भगवंतांनी गीता सांगितली ती गीता अनेक लोकांनी जरी मराठीमध्ये लिहिली किंवा प्राकृत भाषेमध्ये लिहिली तरी साक्षात श्रीकृष्ण परमात्मा जेवढं त्या गीतेचं रहस्य सांगू शकतील तेवढा दुसरा कोणी सांगू शकणार नाही. म्हणून माऊलीच्या रूपाने त्याने अवतार घेतला. कानोपात्रांच्या म्हणण्याप्रमाणे विष्णूने म्हणजेच कृष्णाने माऊलीच्या रूपाने अवतार घेतला, ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणून त्या म्हणतात विष्णू ज्ञानदेव पाही. काय पाहायचं आहे तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहताना विष्णू म्हणून पाहायचं आहे. कलियुगातली ही गंभीरता ही एकट्या दुकट्याच्यानं जाणार नाही, हेही कदाचित भगवंताच्या लक्षात आलं असेल. म्हणजे कलियुगामध्ये, म्हणजे तुमच्या आमच्या काळामध्ये एवढं काही अधर्मिक चालतं, एवढं काही अन्यायकारक चाललं आहे की साक्षात एकट्या भगवंताला नाही, चौघांना अवतार घ्यावा लागला, एकत्रित अवतार घ्यावा लागला, एका कुटुंबामध्ये अवतार घ्यावा लागला. याच्यातून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आमच्या अवतीभोवती किंबहुना आमच्या अंतर्गत किंवा आमच्या बाहेरून किती चुकीचं चाललं आहे की साक्षात 4 लोकांना, 4 भगवंतांना एकत्र यावं लागलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्या रूपाने एका घरात यावं लागलं आणि त्यांना कार्य करावं लागलं. तेच कार्य जे कलियुगामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे, त्या गोष्टी त्यांना करावे लागले. आता हे अवतार त्यांचेच आहेत का? त्यांना अवतार का घ्यावा लागला? कृष्ण परमात्म्याने स्वतः सांगितलं की मी अवतार घेतो अशा परिस्थितीमध्ये. कारण जेव्हा मला कळतं किंवा हे लोक, आता बाकीचे सामान्य लोक समाज सुधरू शकत नाही, माणसाला सुधरू शकत नाहीत, तेव्हा मी स्वतः अवतरित होतो. यदा यदायश धर्मस्य. ही भाषा संस्कृत आहे. संस्कृत भाषेमध्ये तो अर्थ सर्वांना कळेलच असं नव्हे. म्हणून ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकाच्या अनुषंगाने सांगताना असं सांगितलं, ते वेळी आपुल्याचे निकैवारे मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाच्या अंधारे गिळून निघाली. काय करतो अर्जुना? की जेव्हा धर्माला ग्लानी लागते, अन्याय होतो, अराजकता माजते, अंधकार पसरतो, माणसाला बुद्धी असूनही कळत नाही, चांगल्या वाईटातला फरक कळत नाही, अर्थात स्वार्थ, काम, क्रोध, मत्सर, द्वेष, अहंकार या बाबी वाढू लागतात आणि आपलं असूनही त्याला आपलं वाटत नाही, तेव्हा मी अवतार घेतो असं या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आत्ता बोललेल्या ओवीतून सांगून दिलं आपणाला. याच्यातून आपल्याला निश्चितच हे पटायला हवं की साक्षात हे चौघे भगवंताचे अवतार आहेत आणि आपल्या कल्याणासाठी आले आहेत. आज जरी आपल्या डोळ्यासमोर ते आपल्याला दिसत नसले, संजीवन समाधीच्या माध्यमातून दिसत असले तरी लेखनाच्या माध्यमातून मात्र चालतं बोलतं आपल्यासोबत आहेत. या चौघांनीही लिखाण केले. कोणी अभंगाचं लिखाण केले, कोणी ओव्याचं लिखाण केले, प्रत्येकाचं लिखाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे चालते बोलते आपल्यासोबतही आहेत. कारण माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे प्रम, जे अक्षरे लेवून प्रब्रह्म तुझं खेवा अशी आले. अरे अर्जुना, मी जे गीता बोलतोय ना तुझ्याशी, सांगतो ना, संस्कृत भाषेतून उपदेश करतो ना, हे शब्द नव्हेत, यातलं प्रत्येक अक्षर मी आहे. प्रत्येक अक्षर मी आहे. म्हणजे गीतेतलं प्रत्येक अक्षर हे श्रीकृष्ण परमात्मा आहेत. अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतलं प्रत्येक अक्षर, हरिपाठातलं प्रत्येक अक्षर किंवा निवृत्तीनाथाच्या गाथेतलं, अभंगातलं प्रत्येक अक्षर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्येक अक्षर ते स्वतः आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीकडे किंवा यांच्या ग्रंथाकडे पाहत असताना ज्ञानोबारायच त्याच्यामध्ये आहेत, तुकोबारायच त्याच्यामध्ये आहेत, नामदेवरायच त्याच्यामध्ये आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. तर ते फलित होतं आणि आपल्याला समजू आणि उमजू लागतं. दुसऱ्या चरणामध्ये कानोपात्रा माता म्हणतात, धन्य 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 निवृत्तीनाथा, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. 4 वेळेस धन्य शब्द आला. धन्य धन्य धन्य. धन्यता कुठं असते? ज्या ठिकाणी आपणाला अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळतं किंवा असा लाभ होतो की असं वाटतं की माझ्या कल्पनेतही नव्हतं आणि मला सहज मिळून गेलं, मी धन्य झालो. ज्ञानोबारायाच्या दर्शनाला येऊन दर्शन झालं की बाहेर पडताना अर्ध्यापेक्षा जास्त भक्त म्हणतात, धन्य झालो आम्ही, धन्य झालो, ज्ञानोबारायाचं दर्शन झालं, धन्य झालो. म्हणजे काय की जे मला अपेक्षितच नव्हतं
की मी ज्ञानोबारायांचं साक्षात दर्शन घेऊ शकेन. आणि दर्शन घेतलो, आम्ही काय झालो, धन्य झालो, धन्य झालो. खरं म्हणजे कानोपात्रा ह्या एका गणिकेच्या मुलगी आहेत, इतिहासावरून दिसून येतं. जरी असल्या तर त्यांचं ज्ञानदेवावरचं प्रेम बघा. म्हणजे भगवंतावर प्रेम करायला, ज्ञानोबारावर प्रेम करायला जात पात लिंग अर्थात स्त्री पुरुष लहान मोठा काहीही लागत नाही, फक्त भाव लागतो. भाव लागला की ते जवळ घेतात. काय म्हणाल्या कानोपात्रा माता, हे चौघे देवाच्या अवतार असणारा सुद्धा सखया शब्द म्हणाल्या. सखया शब्द म्हणजे माझा सखा म्हणाल्या. सखा होणं सोपं नाही. श्रीकृष्ण कोणाचा सखा झाला, अर्जुनाचा सखा झाला, द्रौपदीचा सखा झाला, सुदामाचा सखा झाला. त्यांच्या प्रचंड भक्तीपुढे स्वतःचं वैभव भगवंतांनी सोडलं आणि या सगळ्यांचा सखा झाला. असा सखा असणाऱ्या, भक्तिस्वरूप असणाऱ्या, आपल्या भक्ताला जवळ करणाऱ्या भगवंताला कानोपात्रा काय म्हणते, सखया ज्ञानदेवा, माझा सखा आहेत ज्ञानेश्वर महाराज. कारण माऊलींनी स्वतः सांगितलं आहे, पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. अर्जुना, मी फक्त भक्ती जाणतो, मला लहान मोठा काही कळत नाही. कानोपात्रीची भक्ती माझ्यावर आहे, हो मी तिचा सखा आहे, ज्ञानोबारायांचं म्हणणं असेल स्पष्टपणे, कारण तिचा भाव मला कळतो. माझ्याकडे भक्ती ती माझ्याकडे ती घेऊन आली आणि तिच्या भक्तीपोटी मी तिचा सखा झालो. जगद्गुरु तुकोबारायांनी पण सांगितलं, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोन या. भगवंताला लहान मोठा काही लागत नाही. 13 चरणाचा तुकोबाराचा अभंग आहे, खूप सुंदर अभंग आहे. मग त्यात गोरोबा काका आहेत, त्यांच्यासोबत मडकी केली, चोखोबारायासोबत गुरे ओढली, नरेरी महाराजसोबत घडी फुंकू लागले. म्हणजे अनेक भक्तासोबत या 13 चरणामध्ये काय काय केलं हे जगद्गुरूंनी आपल्याला दाखवून दिलं. यावरून आपल्या लक्षात येतं की भगवंत सखा होऊ शकतो. जे कानोपात्रा माता म्हणाल्या, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. निश्चितच भगवंत ज्ञानोबाराय, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताई हे कानोपात्रा मातेचे सखया झाले असावेत. कारण भगवंतांनी आपली प्रचिती देत असताना, आपला अनुभव देत असताना सांगितलं की मला फक्त भक्ती लागते आणि भक्ती जर कोणी करत असेल तर मी माझ्यातला सर्व काही विसरून जातो आणि त्याच्याशी एकरूप होतो. ज्ञानोबारायांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या समकालीन असताना ते कुणाकुणाचे सखे होते. ते भोजलिंग काकाचे सखे होते, गणोजी काकाचे होते, कावेरी मावशीचे होते, सच्चिदानंद बाबाचे सखे होते. आपण सध्या मालिका चालू आहेत ज्ञानोबाराची, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. धन्य 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 हे 4 वेळेस शब्द आला. जेव्हा अध्यात्मामध्ये, अभंगामध्ये, ओव्यामध्ये एकापेक्षा जास्त वेळा तोच शब्द येतो तेव्हा त्याच्या पाठीमागं विश्वासार्हता, निश्चितता प्रचंड मोठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असतो असं सांगितलं जातं. इथं 4 वेळेस आला म्हणजे हे धन्य आहेतच, त्याच्यावर शंका घेण्याचं कारणच नाही असं कानोपात्रा मातेला सांगायचं असावं. ज्ञानदेव महाराज धन्य झाले. ज्ञानेश्वर महाराज अनेक ठिकाणी स्वतःला धन्य म्हणतात. पण कशामुळे धन्य झालो म्हणतात, माझ्या बंधूच्या कृपेमुळे, निवृत्तीनाथाच्या कृपेमुळे मी धन्य झालो असं म्हणतात. कलियुगामध्ये जर तुम्हा मला आपल्या मोठ्या भावामुळं जर धन्य झालो म्हणता आलं तर मला असं वाटतं की संसारातली 50% भांडणं संपलीच म्हणून समजावीत. ज्ञानोबारायाकडे पाहिल्यानंतर मोठ्या भावाला धन्य म्हणायचं आणि ज्ञानोबारायाच्या लहान भावानी, मुक्ताईनी, सोपानदेवानी ज्ञानोबारायाकडे, निवृत्तीनाथाकडे बघून स्वतःला धन्य म्हणायचं. काय भावंड असेल कल्पना करून बघा. अशी भावंड असू शकतात आणि त्यांचे आपण जर भक्त आहोत तर आपणाला त्यांच्याप्रमाणे जर वागता आलं तर निश्चितच बऱ्याच गोष्टी संसारातल्या ज्या क्लेशकारक आहेत त्या आपोआप संपलेल्या असतील. माझं तुझं म्हणून जे भांडणं होतात, आईवडिलांनी शेती घेऊन ठेवावी, पंजोबांनी घेऊन ठेवावी आणि नातवंडांनी मात्र मारामाऱ्या भांडणं करावेत, हे निश्चितच कमी होऊन जाईल. व्यक्ती हा माणूस म्हणून वागू शकेल, जगू शकेल. माणूस म्हणजे काय, मा म्हणजे मात्रत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं वागणारा, सद्विवेक बुद्धीनं वागणारा, त्याला माणूस असं म्हटलं जातं. आणि माणसं व्हावत आपण, हीच त्यांची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा जर आपण पूर्ण केली तर कळत नकळत आपणही धन्य होऊ. म्हणजे मानवी जीवन कशासाठी प्राप्त झालेलं असतं, धन्य होण्यासाठी प्राप्त झालेलं असतं आणि ती धन्यता आपल्याला लाभू शकते. कानोपात्रा मातेने ज्ञानदेवांना धन्य का म्हटलं, केवळ रेड्यामुखे वेद बोलवला म्हणून का, किंवा निर्जीव भिंत चालवली म्हणून का, पाठीवर मांडे भाजले म्हणून का, किंवा गीतेचं लिखाण केलं म्हणून का, किंवा सच्चिदानंद बाबाला उठवलं म्हणून का, एवढ्यावरच नव्हे तर ज्ञानोबारायांची नम्रता, ज्ञानोबारायांचा विवेक, माणसांना जोडण्याची त्यांची पद्धती, इतरावर प्रेम करण्याची त्यांची आवड, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की खरोखरच ज्ञानोबाराय धन्य आहेत. केवळ ज्ञानोबारायच धन्य आहेत असं नव्हे की आम्ही सगळेजण त्यांचे भक्त धन्य आहोत. एवढा मोठा ग्रंथ लिहिला बघा ज्ञानोबारायांची धन्यता. काय म्हणतात, म्हणे निवृत्तीदासू,
ज्ञानदेव म्हणत नाहीत, म्हणे निवृत्तीदासो. निवृत्तीनाथाचा मोठ्या भावाचा दास म्हणण्यामध्ये धन्य समजतात स्वतःला. 4 ओळीची कविता जर आपण लिहिली ना, आपलं मोठलट नाव टाकतो आपण खाली, माझी कविता, माझी कविता, माझा लेख, माझा लेख आपण असं म्हणतो. पैसे देऊन बॅनर करून घेतो आपण, पैसे देऊन, तरी त्या बॅनर खाली पेंटरचं नाव कोपऱ्यामध्ये असतं, पेंटर फलाना म्हणून. म्हणजे आपण आपलं मोठेपण सांगायचं सोडत नाही आणि ज्ञानोबारायाकडे पाहिल्यानंतर ते मोठेपणाला जवळच येऊ देत नाहीत. किती मोठा फरक आहे. आणि कदाचित ह्या बाबीसुद्धा कान्होपात्रा मातेनं माऊलींकडे पाहिल्या असाव्यात आणि माऊलीकडे ह्या सगळ्या बाबी पाहून त्यांच्या मुखातून धन्य 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 हा शब्द पडला असावा, असं मला असं वाटतं. नामदेव महाराज साक्षात भगवंतासोबत बोलायचे, भगवंत त्यांच्या ताटात जेवायचे सांगितलं जातं. त्या नामदेव महाराजांनी सुद्धा माऊलींना धन्य म्हटलं आहे कान्होपात्रा मातेप्रमाणे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. काय म्हणाले? हा सोपान, निवृत्तीनाथ, मुक्त हे धन्य आहेत. हा माझा जो ज्ञानदेव आहे तो धन्य आहे. का धन्य आहे? कारण एवढं मोठं प्रचंड लिखाण त्यांनी केलेलं आहे. नाथ महाराज ज्यांच्या घरी साक्षात भगवंतांनी श्रीखंडाच्या रूपानं अनेक वर्ष सेवा केली, शांतीब्रह्म ज्यांना म्हटलं जातं. आळंदीमध्ये माऊलीच्या बाजूला नाथ महाराजांचा पार बांधण्यात आलेला आहे. ज्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात माऊली येऊन ज्ञानदेवे येवनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे, असं नाथ महाराजांनी माऊलीबद्दल बोललंय. ते नाथ महाराज एवढा मोठा अधिकार असणारे ते सुद्धा माझा सखा म्हणतात. कान्होपात्रा माता काय म्हणाली? धन्य ज्ञानदेव सोपान सखया, तुम्ही सखे आहात माझे. नाथ महाराजांनी सुद्धा माऊलींना सखा म्हटलंय, जनाबाईनं सखा म्हटलेलं आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. अरे तुमचा आमचे तर सखा आहेतच आहेत माऊली, पण साक्षात जगदीश्वराचे 14 भुवनाचा जो मालक आहे पांडुरंग, त्या विठोबाचा सुद्धा प्राण सखा आहेत. नुसता सखा नाहीत, प्राण सखा आहेत माऊली. काय ताकद असेल बघा माऊलीमध्ये. जेव्हा ही सगळी संत मंडळी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते ना, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की खरोखरच त्यांची धन्यता किती महत्त्वपूर्ण आहे आणि किती विचार करण्यासारखी आहे. पोलीस कर्मचारी किंवा आर्मीमध्ये काम करणारे देशासाठी समाजासाठी लढतात. त्यांच्यातला एखादा जर मृत्युमुखी पडला, आपण दुःख तर व्यक्त करतोच, पण काय म्हणतो? धन्य, तो धन्य आहे की आपला जीव गेला तर त्यानं विचार केला नाही, पण समाजासाठी, आपल्या संरक्षणासाठी, इतरांच्या जीवाचा रक्षणासाठी स्वतःचा प्राण त्यागला, त्याला आपण धन्य म्हणतो. केवळ त्याच्या धन्यतेपुरते आपण थांबत नाही, त्याचे मातापितासुद्धा धन्य आपण असं म्हणतो. धन्य मातापिता, त्याचे मातापितासुद्धा धन्य आहेत, हे असं आपण म्हणत असतो. ही वस्तुस्थिती आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये तसंच आहे. म्हणे निवृत्तीदासू सच्चिदानंद बाबा अर्पणमस्तू, जो जे वांछील तो ते लाहो. काय शब्द आहे ते, कल्पनेच्या बाहेर आहेत. समाजाकडून छळून घ्यावं आणि त्या समाजाला पाहिजे ते द्यायला तयार व्हावं, ही सामान्य गोष्ट नाही. ही गोष्ट कोण करू शकतो? फक्त धन्य धन्य व्यक्तीच करू शकतो. आणि ही धन्यता ज्ञानोबारायांकडे आहे आणि ही धन्यता पाहून आपणही धन्य व्हावं. कदाचित कान्होपात्रा मातेला आपल्याला हेच सांगायचं असावं आणि आपण सुद्धा त्याच्यातून तो घेण्याचा प्रयत्न करावा असं मला असं वाटतं. 3ऱ्या चरणामध्ये कान्होपात्रा माता म्हणतात, प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती, रेडियाच्या मुखे वदविली वेदश्रुती. धन्यता सांगितल्यानंतर आता पुन्हा कान्होपात्रा माते एक उदाहरण देताना सांगतात की प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती. तिथं जे भट लोक होते, म्हणजे जे समाजसुधारक जे होते किंवा अध्यात्मविद्या ज्यांच्याकडे होती, विद्येचा प्रसार करणारे होते, लोकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती, अशा लोकांना प्रचिती दाखवायची वेळ ज्ञानोबारायावर आली. कशी आली? रेड्याच्या मुखे वेदविली वेदश्रुती. रेड्याच्या मुखातून वेद वधून दाखवावी लागली. पैठणला आपण दक्षिण काशी असं म्हणतो. या दक्षिण काशीमध्ये म्हणजेच पैठणमध्ये पवित्रता प्रचंड आजही आहे, जी त्या काळात होती ती तशीच पुढे चालू राहिले. कारण त्या भूमीमध्ये कोण जन्माला आलं? साक्षात भानुदास महाराज, ज्यांनी पांडुरंगाला विद्यानगरहून परत आणलं, ते भानुदास महाराज. ज्यांच्या कुळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज, प्रचंड बुद्धीनं पंडित असणारे हरिपंडित, अशांचा जन्म झाला, ती पैठण नगरी. आणि त्या पैठण नगरीमध्ये वेद रेड्याच्या मुखातून वधवावा लागला आणि वधून दाखवला, असं कान्होपात्रा माऊलीच्या अनुषंगानं बोलताना म्हणतात. त्या पैठणच्या नाथ महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदिवजांचा हरविला, शांतिबिंब प्रगटला ज्ञानोबा माझा.
नाथ महाराजांनी या प्रमाणाला, कान्होपात्रा मातेच्या प्रमाणाला दुजोरा दिलेला आहे की होय, हे सत्य आहे की या पैठण नगरामध्ये ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला. निळोबारायांनी सुद्धा, जगद्गुरू तुकोबारायांचे शिष्य ज्या निळोबारायांना आपण मानतो, त्या निळोबारायांनी सुद्धा या बाबतीमध्ये प्रमाण सांगितलं. धरून सगुण रूपे केली बाळक्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे. हे लहान रूपं धरली कोणी? निवृत्तीनाथाने, सोपानदेवाने, मुक्ताईने, ज्ञानदेवाने छोटी रूपं धरली, पण रेडामुखातून वधवून दाखवलं, रेड्याच्या मुखातून वधवून दाखवलं. मग ही प्रचिती का करावी लागली असेल? प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती. ह्या भटाला प्रचिती दाखवायची काय गरज होती? गरज परिस्थितीनं निर्माण केली. विनंती करूनही लोक ऐकत नव्हते. प्रयत्न करूनही जेव्हा समोरचा मान्य करत नाही, आपल्या अधिकाराला तुडवतो, आपण विनंत्या करतो, सांगतो, एवढं करूनही जर तो ऐकत नसेल तर मग कुठंतरी आपल्याला आपला अधिकार दाखवावा लागतो. माघार घ्यायलासुद्धा मर्यादा असते. अन्याय किती सहन करावा यालासुद्धा मर्यादा आहे. पण त्याने अन्याय करायचा आणि आपण सारखंच सहन करायचं असं होय. मग आपण कोण आहोत हे पण कधी तर दाखवायची वेळ येते, आणि ती परिस्थिती दाखवायची वेळ ज्ञानोबारायावर आली. खरं म्हणजे ज्यांना इथं भट शब्द वापरला ते बुद्धिवान असणारे त्या काळचे पंडित लोक, त्यांनी काय करायला पाहिजे होतं? जगद्गुरू तुकोबारायांच्या सांगण्याप्रमाणे आधी केले मग सांगितले असं करायला पाहिजे होतं. मग सांगितले, आधी सांगितले मग केले असंही त्यांच्या बाबतीत घडलं नाही. सांगून तरी केलं का नंतर? तसंही केलं नाही. म्हणजे करतच नव्हते, फक्त सांगत होते. आणि मी म्हणाल ते बरोबर आहे असं सांगण्यामुळं काय झालं? समाजावर अन्याय होऊ लागला. ज्ञानोबारायावर सुद्धा अन्याय व्हायची वेळ आली. अंधश्रद्धा वाढत गेली, अज्ञान वाढत गेलं, अहंकार, लूट, सगळ्या गोष्टी तिथे निर्माण झाल्या. आणि ते बघितल्यानंतर ज्ञानोबारायाला आठवलं नाही, आवरलं नाही, सावरलं नाही, किंवा नको असं वाटलं. आणि परिस्थितीनुसार त्यांना काय करावं लागलं? रेड्याच्या मुखातून वेद वदवावा लागला. कारण माऊली स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. हे जे प्राणीमात्र आहेत ना, माणसं, तुम्ही, आम्ही सगळे बसलेले इथे, किंवा बाहेर ऐकणारे किंवा मुखी प्राणी, हे सुद्धा सगळे भगवंताचे अवतार आहेत, भगवंताचे अंश आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये ईश्वर भरून उरला आहे. हेही कदाचित ज्ञानोबारायांना त्या रेड्याच्या मुखातून दाखवायचं असावं. जेव्हा वेद त्याच्या मुखातून वदवला तर ज्ञानोबारायाला त्यांचं प्रमाण हे सत्य हे पण दाखवावं लागलं की अरे तुम्हाला आम्हाला तर अधिकार आहेच आहे, पण मुक्या प्राण्याला सुद्धा अधिकार आहे वेद म्हणण्याचा. कारण फक्त मुठभर लोकच म्हणत होते. एकाने एकाला सांगावं, एकाने एक शिष्य करावा आणि पुढच्याने दुसरा शिष्य करावा, अशी गुरु परंपरा ज्ञानोबारायांनी तोडली ज्ञानेश्वरीच्या हरिपाठाच्या लिखाणाच्या माध्यमातून. म्हणून ते धन्य झाले. आणि ही एक प्रकारची प्रचिती आहे. प्रचिती दाखवायची वेळ येते. श्रीकृष्ण परमात्मा महाभारतामध्ये शिष्टाईला गेले, शांती प्रस्ताव घेऊन गेले. दुर्योधनाने अडवलं सभेमध्ये, बांधा म्हणे याला, जेलमध्ये टाका, तुरुंगात टाका. तेव्हा कृष्णाला प्रचिती द्यावी लागली. स्वतः मी कोण आहे हे त्या सभागृहामध्ये, राजभवनामध्ये दाखवावं लागलं. तेव्हा पळून गेले सगळे. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने जर प्रचिती दिली नसती मी कोण आहे, तर या लोकांनी त्यांना बांधून टाकलं असतं. म्हणजे काय प्रसंग असा येतो की कधीतरी कुठेतरी माणसाला प्रचिती द्यावी लागते. माझ्या लहानपणी मारुती मंदिराच्या पाठीमागं एका कुत्रीनं 3-4 पिल्लाला जन्म दिला होता आणि त्या दगडाला ती चिकटून बसली होती. आम्ही मुलं तिथे जायचो, त्या पिल्ल्याला बघायचो, आम्हाला फार आनंद वाटायचा. आम्ही खडे टाकायचो, दुरून मारायचो. कुत्री काही करायची नाही, उगी पडून राहायची नुपच्या, पण पिल्ले तिच्या अंगावर फिरायचे, तिचं दूध प्यायचे, तसे पडून राहायचे. पण एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. आता ती शांत बसली, कुत्री आहे, ती चावू शकली असती, आम्हाला भुंकू शकली असती, पण तिनं काहीच केलं नाही. आम्ही त्या पिल्याच्या जवळ जायचो, बघायचो, आनंद करायचो, उड्या मारायचो, खडे मारायचो. एकाने त्या डायरेक्ट त्या पिल्यालाच उचललं, एका पिल्याला. मग मात्र कुत्री भो करून मागं लागलं की आम्ही कितीतरी लांब पळून गेलो. समजा तिनं तिची प्रचिती दिली नसती की मी चावू शकते, मी तुम्हाला बोचकरू शकते, ही जर प्रचिती दिली नसती तर कदाचित आम्ही तिचे 3-4 पिल्ले घेऊन गेलो असतो. म्हणजे काय, प्रसंगानुरूप माणसाला परिस्थिती द्यावी लागते. म्हणून ज्ञानोबारायाला स्वतःचं मोठेपण सांगायचं नव्हतं, पण दाखवायचं नव्हतं, पण प्रसंगच तसा निर्माण झाला की त्यांना विनंत्या करूनही या भटमंडळींनी, या विद्वान मंडळींनी ज्ञानोबारायाला प्रमाणपत्र द्यायला, शुद्धीपत्र द्यायला नकार दिला. तेव्हा ज्ञानोबारायांना ही प्रचिती करावी लागली. ती सुद्धा खोडसाळपणा म्हणून त्या लोकांनी विचारलं की तुझा आत्मा, यांचा आत्मा एक आहे काय? ज्ञानोबाराय काय म्हणाले, सगळ्यांचा आत्मा एक आहे, सगळ्यामध्ये भगवंत भरून उरला आहे. ते ऐकवत नव्हतं त्यांना. मग ह्या रेड्याचं नाव ज्ञानेश्वर आहे, तुझा ह्याचा आत्मा एक आहे का? जर आहे तर बोल, याच्याही मुखातून श्रुती, असं म्हटल्यानंतर ते करावं लागलं. आणि ज्ञानोबारायाने ते पटवून दाखवलं. काय दाखवलं? आधी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. अर्जुना, अरे का चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यामध्ये मी भरून उरला आहे.
मग रेड्यात असणार नाही का? आहेच ना. मग हा मशकू हा गजू की हा शुपुचू हा द्विजू पहिलं इतरू हा आत्मजू हे उरेल के. अलीकडला पलीकडला हा मशक हा हत्ती उरणारच नाही, कारण आत्मा सर्वामध्ये एकच भरून उरलेला आहे. हे माऊलींनी त्या रेड्याच्या मुखातून वेद ओढून 2-3 गोष्टी दाखवून दिल्या. काय दाखवल्या? की वेद म्हणण्याचा अधिकार सर्वांना आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये तोच परमात्मा भरला आहे जो तुमच्या आमच्यामध्ये मनुष्य देहामध्ये आहे, तो मुक्या देहामध्ये सुद्धा हे दाखवून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? माऊलींनी त्या रेड्याच्या मुखातून वेद ओढून त्यांना हे पण दाखवून दिलं की तुमच्यापेक्षा मोठा कोणतरी ह्या जगाच्या पाठीवर आहे. ही सत्ता कुणाच्या तर हातात आहे. तुमच्या एवढ्या छाटछूट सत्तेमध्ये स्वतःला एवढं मोठं समजण्याचं कारण नाही. कारण मोठं समजला माणूस की काय होतो? इतरांपासून तर दूर जातोच जातो तो, पण खऱ्या अर्थानं तो स्वतःपासूनही दूर जातो. पण हे माणसाच्या लक्षात येत नाही, आणि ते लक्षात येण्यासाठी ज्ञानोबरायांना हे करावं लागलं असं मला वाटतं. आजही समाजामध्ये आपण असं पाहतो की बरेच लोक जे सात्विक लोक आहेत, शांत स्वभावाचे लोक आहेत, त्यांना छेडत राहतात. हो, टिंगल काढतात, खडे मारतात, नाव ठेवतात, कुठं धोतरच ओढून धोतरच वड त्याचं फेटाच वड काही पण काड्या करत राहतात. मुलं, तरुण मुलं वगैरे काही कधी ओट्यावर बसलेली पाराच्या समोर पिंपळाखाली बसलेली मोठी माणसंसुद्धा कोणाचा टिंगल टाळ्या करत राहतात. का करतात? कारण तो खपवून घेतो म्हणून करतात. करू नये. ज्ञानोबरायांनी तर दाखवून दिलं आहे आपणाला की एखादा असा असू शकतो की रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची ताकद त्याच्यामध्ये असू शकते. करू नका. अन्याय करण्यासाठी तुम्हाला मनुष्य देह मिळालेला नाही. तुम्ही समजदार आहात, बुद्धिवान आहात. सगळ्या जीवांना सारखं समजा, सगळ्यामध्ये एका परमात्म्याला पहा, आणि हे पाहणं आपल्या काळाची गरज आहे. आणि हे पाहायचं असेल तर पहिल्या प्रथम आपल्याला आपल्या कुटुंबापासून सुरुवात करावी लागेल. की सून वेगळी, मुलगी वेगळी, जावाई वेगळा, मुलगा वेगळा असं न करता सगळ्याला माझे म्हटले पाहिजेत. हे आहेत म्हणून मी आहे, मी आहेत म्हणून हे आहेत, आमचा सगळ्याचा मिळून संसार सुखाचा आहे असं ज्याला सांभाळता आलं, ज्याला सांगता आलं, ज्याला करता आलं, त्याच्या घरामध्ये निश्चितच धन्यता नांदते, आनंद नांदतो. आणि आनंद नांदण्यासाठीच संत वचनं आहेत, त्याचा आपणाला अनुभव घेता आला पाहिजे. कानोपात्रा माता 4थ्या चरणामध्ये म्हणतात, 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवाशी गर्व हारविला चालविले भिंतीसी. काय केलं? माऊलींची महती सांगतायत कानोपात्रा माता. महती सांगताना धन्यतेवर आल्या, भगवंताचा अवतार आहे असं म्हणाल्या, रेड्याच्या मुखातून वेद वदवला, आता भिंत चालवल्याचं प्रमाण त्या सांगू लागल्या. कानोपात्रा माता ह्या माऊलींच्या समकालीन आहेत. त्या सांगतायत, त्यांच्या काळात घडलेल्या घटनेबद्दल बोलतायत. देवाला सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्या भक्ताकडे आलेला अहंकार आवडत नाही, मी पण आवडत नाही. कारण मी असेल तर तो भगवंत तिथे असतच नाही. संत कबीरजी म्हणतात, काय म्हणतात? जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. म्हणजे जोपर्यंत ह्या नाशवंत देहामध्ये मी म्हणतो आपण याला, मी आहे माझ्यामध्ये, मी फलाना आहे, मी बिस्ताना आहे, मी असं करेन तसं करेन, तो आपल्याजवळ येतच नाही. ज्ञानोबरायाच्या समाधीवर 50 वेळा जरी दिवसातून डोकं ठेवलं आपण तर आपण एका दगडावर ठेवल्यासारखं होणार आहे, जर आपल्यात अहंकार असेल तर. आणि आपल्यात अहंकार नसेल ना तर पायरीवर डोकं ठेवलं तरी आपण ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधीवर डोकं ठेवल्यासारखं होणार आहे. इतक्या जवळ आपण असणार आहोत. शरीराने दूर जरी असलो तर अंतकरणाने मनाने निश्चित आपण त्यांच्याजवळ असणार आहोत. कारण त्यांचं हृदय अशा भक्तांसाठी नेहमी उघडं आहे. आणि ते आपल्याला या कानोपात्रा मातेनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी गर्व हरविला चालविले भिंतीशी. 1400 वर्षाची तपश्चर्या करणार. संत कबीरांनी सांगितलं आपल्याला, काय म्हणाले कबीरजी? की तुझ्या नाशवंत देहाला तू जेव्हा मी म्हणालास तो तुझ्याजवळ असणारच नाही, आणि तुझ्यातला मी निघून गेला की त्याला बाहेर शोधायची गरजच नाही, तुझ्याजवळच असणार आहे. तेरा साब है घर भीतर बाहेर नाही ना केव्हा खोले. अरे तुझ्यामध्ये आहे तो, तुझ्यात भरून उरला आहे, बाहेर कशाला शोधत फिरू लागला? तुझ्यामध्ये शोध. जगद्गुरूंनी सांगितलं आपणाला, तुझं आहे तुझं पाशी परी तुझा जागा चुकलाशी. हेच आहे, आपल्याजवळ आहे सगळं. आता हा अहंकार 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांचा घालवायचा म्हणून भिंत चालवावी लागली. कारण ज्ञानोबराय म्हणतात की दुष्ट माणसंसुद्धा संपवून चालणार नाही. मारून नाही टाकायचे दुष्ट लोक, त्यांच्यातली दुष्टता काढून टाकायची. माणसं सगळीच चांगली आहे, फक्त कळत नकळत त्याच्यामध्ये दुष्टता आलेली आहे, ती आपल्याला काढता आली पाहिजे. तांदळामध्ये खडे पडले म्हणून तांदूळ फेकून द्यावा असं अपेक्षित नाही, त्यातले खडे काढून टाकावेत. तांदूळ चांगलाच आहे. माऊली म्हणतात ना, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूताम परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळ आहेत, जे वाईट आहेत, जे वाकडे तिकडे आहेत, जे दुष्ट आहेत, त्यांच्यातला वाकडे तिकडेपणा, दुष्टपणा, वाईटपणा निघून जावो. माणसं मात्र राहिलीच पाहिजे. काय उदार अंतकरण आहे माऊलींचं बघा, काय दृष्टी आहे माऊलींची बघा. की माऊली काय म्हणतात की वाईटपणा निघून गेला पाहिजे. 1400 वर्षाच्या चांगदेवामध्ये प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड शक्ती आहेत, वृद्धी सिद्धी सगळं काही त्यांच्याकडे आहे. पण काय झालं आहे? अहंकार आला आहे.
म्हणजे पंचपक्वानामध्ये विष पडले, ते विषाचं ताट बाजूला टाकावं लागेल आपल्याला, तेवढी वाटी बाजूला काढावं लागेल, बाकी ताट चांगलंच आहे, त्याला शुद्ध करून घ्यावं लागेल आपल्याला. आता गंमत अशी आहे की मग ज्ञानोबरायांनी भिंत का चालवली? कानोपात्र माता म्हणाले ना, गर्भ हारविला चालविले भिंतीसी. मग भिंत चालवायची काय गरज होती? ज्ञानोबराय पायी जाऊन दर्शन घेऊ शकले असते. जेव्हा चांगदेव महाराज यांच्या भेटीला निघाले, वाघावर बसून निघाले, सापाचा चाबूक केला आणि मी किती मोठा हे दाखवायचा प्रयत्न केला आणि विसोबा काकांनी त्यांना पाठिंबा दिला, आणलं माऊलीच्या विरोधात. आता ज्ञानोबराय जर पायी चालत गेले असते तर चांगदेवाचा गर्व आणखी वाढला असता. बघा, मी वाघावर बसून आलो, ह्याच्या पायात सुद्धा वाहन नाही, डोक्याला पांघरून नाही, कसा आला समोर पायानं चालत. माऊलींची महती त्यांना पटली नसती. किंबहुना महत्त्वपूर्ण हे आहे की चांगदेवातला अहंकार निघून गेला नसता. म्हणून ज्ञानोबरायाला भिंत चालवावी लागली. आता भिंत चालवण्याच्या बाबतीमध्ये आणखी 2-3 गोष्टी याच्यात माऊलींच्या मनात असाव्यात असं मला वाटतं, की भिंतीमध्ये सुद्धा परमेश्वर आहे, निर्जीव ह्याच्यात सुद्धा भगवंत आहे, हे दाखवून दिलं असावं. किंबहुना माऊलीने हे पण दाखवलं असावे, अरे सजीवावर तर सत्ता कोणीही चालवू शकतो चांगदेवा, निर्जीवावर सुद्धा सत्ता चालवता आली पाहिजे आणि ते माझे भक्त करू शकतात जे निरहंकारी आहेत, ज्यांच्यामध्ये अहंकार नाही. कदाचित माऊलींना हे सुद्धा दाखवून द्यायचं असावं. म्हणून माऊलीने काय केलं, निर्जीव भिंत चालवली. आणि तिसरी बाब अशी आहे की माऊलीकडे कुठलं वाहनच नव्हतं बसून जाण्यासारखं. काय होतं माऊलीकडे? दाता घासायला भिंतीवर बसले, दुसरं काहीच नव्हतं, म्हणून तिला आज्ञा दिली. आता माऊलीने आज्ञा दिली का नाही? दिलीच असणार आहे, कारण आपल्याला 100% खात्री आहे की माऊली हे कृष्णाचे पांडुरंगाचे अवतार आहेत. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्या ज्ञानोबरायाला पांडुरंगाचा अवतार आपण असं म्हणतो, रोज आरती करताना हे वाक्य आपल्या मुखातून बाहेर पडतं, त्या पांडुरंगाने म्हणजेच त्या कृष्ण परमात्माने गोकुळ येऊनी पंढरपुरी येता झाला. पंढरपूरला जे आले ना गोकुळावरून, ते कृष्ण परमात्मा पांडुरंगाच्या रूपाने, माऊलीच्या रूपाने इथं प्रगट झाले आणि त्या माऊलीने भिंत चालवली. ज्या कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, ज्ञानोबराय सांगतात, भिंत चालवणं मोठी गोष्ट नाही माऊलींसाठी. का नाही? आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. आकाशानं स्थिर राहायचं आहे त्या ठिकाणी, वायूनं सतत फिरत राहायचं आहे, अग्नीनं पोळत राहायचं आहे. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी हे आज्ञा माझी. पर्वताने एका ठिकाणी स्थिर राहायचं आहे, पृथ्वीनं सगळ्या प्राणीमात्रांचा भार सहन करायचा आहे, समुद्राने मर्यादा ओलांडायची नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगा ते चाळिता. अरे मी बोलल्यामुळे वेद बोलतो, मी चालवल्यामुळं सूर्य चालतो, म्या हलविल्यामुळं प्राण हलतो. हे ज्या कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ज्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, म्हणजे पंचमहाभूतावर ज्यांचा अधिकार आहे त्यांना भिंत चालवणं काय अवघड असणार आहे. त्यांनी भिंत चालवली. केवळ चांगदेवाचा गर्व हलवण्यासाठीच नव्हे, तर अनेक बाबी त्याच्यातून सिद्ध करून दाखवल्या की निर्जीवाला सुद्धा कुठेतरी अधिकार आहे. जर तुम्ही संतांच्या सहवासात गेलात ना, तर निर्जीवाला सुद्धा सजीव करण्याची ताकद तुमच्यात येऊ शकते. कदाचित हे पण सांगायचं असेल आपल्याला, निर्जीवाला सजीव करायचं नाही, पण जे सजीव आहेत ना त्यांना तरी जिवंत करायचं आहे. तुम्ही म्हणाला असं कसं? हो, सजीव असून काही जिवंत असून मेल्यासारखे वागतात लोक, काही देणं नसतं कशाशी. काही म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीनं जीवन जगतात. कुणाला अन्याय झाला तर झाला, कुणाचं नुकसान झालं तर झालं, काही देणं घेणं नसतं. तसं होऊ नये, कारण मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. अनंत जन्माच्या पुण्यानं आपल्याला तो मिळाला आहे. त्याची महती आपल्याला कळली पाहिजे आणि त्याचं आपल्याला महत्त्व कळून त्या महत्त्वपूर्ण पद्धतीनं आपल्याला वागता आलं पाहिजे. मुक्या प्राण्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था करता आली पाहिजे. पिंजऱ्यात बांधून ठेवा, कोंडून ठेवा, असे प्रकार करू नये, कारण त्या जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मग तो साप असेल, व्याघ्र असेल, काही का असेना, तो त्याच्या पद्धतीने जगतो. तो हेतुपुरस्कर माणसावरून आघात कधी करत नाही. आपण काहीतरी त्याचं नुकसान करतो. जंगलं तोडली, पाणीसाठे नष्ट केले, त्यांना राहायला जागाच ठेवली नाही आपण. मग काय करतील? गुहा संपवून टाकल्या आपण, पर्वत फोडून काढली, कुठे राहतील हे प्राणी? मग गावाच्या भोवती, तुमच्या आमच्या भोवती कोणीकडे फिरू लागले, त्यांना मारून टाकू लागलो आपण. मग हे अन्याय करतो ना. मनुष्यानं असं करू नये, कारण सजीवाला निर्जीवाला सगळ्याला त्यांच्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे. हेही ज्ञानोबरायाला कदाचित तिथं दाखवून द्यायचं असेल. आणि आपल्या ही लक्षात आलं पाहिजे की संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला अशी ताकद येऊ शकते. ज्ञानोबराय, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ 14 वर्षाच्या जवळपास असणारे यांनी 1400 वर्षाच्या चांगदेवाचा गर्व हरवला. ही साधी गोष्ट नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे, असं सांगितलं जातं, जिथं ते विश्रामवाडा आहे ना, वडगाववरून आळंदीमध्ये येत असताना तिथे माऊलीची आणि चांगदेवाची भेट झाली असं सांगतात. म्हणजे माऊली ही भिंत घेऊन तिथपर्यंत गेले
पण भिंत आज तिथे नाही. भिंत कुठे आहे? इथे आहे. माऊलीच्या मंदिराच्या थोडंसं बाहेर पुढे गेले की भिंत आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या ठिकाणाहून भिंत नेली होती ना त्या ठिकाणी परत आणून सोडली माऊलीने. आम्ही काय करतो, एखादी वस्तू उचलली वापर झाला की बेशक तिथं फेकून देतो, परत आणून ठेवीतच नाही. शेजाऱ्याने काही वाटीत भाजी घालून दिली, पडली वाटी, महिना 2 महिने आपल्याकडंच, द्यायचीच नाही परत, कारण दुसऱ्याची आहे ना. नाही, याच्यातून एक आदर्श माऊलीकडून आपल्याला घ्यायचा आहे. चांगदेवाचा गर्व हरविण्याच्या निमित्ताने भिंत जरी चालवली असेल तर त्या भिंतीला परत तिच्या जागेवर आणून सोडलं. हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत द्रोणागिरीहून घेऊन गेला लंकेच्या जवळ युद्धभूमीवर, लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा, आणि त्यातली वल्ली वगैरे काढून घेतला. हनुमंतरायाने पुन्हा तो पर्वत द्रोणागिरी त्या जागेवर नेऊन सोडला. हे आपल्याला याच्यातून शिकता आलं पाहिजे की जिथली गोष्ट, ज्याची गोष्ट त्याची त्याला, ज्याची वस्तू त्याची त्याला आपल्याला देता आली पाहिजे. हा खरं म्हणजे फार मोठा संदेश याच्यातून आहे आणि या संदेशाची गरज आपणा सर्वांना आहे. कारण लग्न कार्यामध्ये, पाहुण्यारावळ्याच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रम आपण बऱ्याच वस्तू उचलतो, कोणीकडे नेऊन टाकून देतो, परत आणून देत नाही. जिथल्या तिथे ठेवाव्यात, ज्याच्या त्याला द्याव्यात. गडबडीमध्ये दुसऱ्याची चप्पल चुकून आली तर परत आणून सोडावी. बारक्या बारक्या गोष्टी आहेत पण ह्या आवश्यक आहेत, कारण माणसाचं मन त्याच्या वस्तूमध्ये गुंतलेलं असतं. त्याचं त्याला मिळालं की त्याला बरं वाटतं. हा देह जगवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला लागतात, त्या गोष्टी ज्याच्या त्याला असलेल्या बऱ्या असतात. असो, कानोपात्रा मातेने एवढा सुंदर दृष्टांत दिल्यानंतर समारोपाला कानोपात्रा माता असं म्हणतात, धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. आतापर्यंत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई यांची धन्यता आपण कानोपात्रा मातेने घेतली आणि समारोपाला काय म्हणतात, मी भाग्यवंत आहे, मी भाग्यशाली झाले. कशामुळे झाले? भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. ज्ञानेश्वर महाराजांची माझी भेट झाली म्हणून मी धन्य झाले. 4 भावंड धन्य असं कानोपात्रा मातेने सांगितलं. धन्य 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 निवृत्ती राया. 4 वेळा धन्यता 4 भावंडासाठी वापरली. त्यांची धन्यता सांगता सांगता कानोपात्रा माता मी स्वतःसुद्धा धन्य झाले असे म्हणतात. किती गंमत आहे बघा बरं. देव पाहावया गेलो, देवची होवणी ठेलो. बरोबर आहे. म्हणजे देव बघायला गेलो ना एवढे एकरूप झालो की आम्ही स्वतः देव होऊन गेलो. तसं कानोपा मातेचं आहे. काय म्हणतात? धन्य धन्य धन्य. ह्या 4 भावंडांना धन्य म्हणतात. तुम्ही विष्णूचा अवतार आहात, तुम्ही महादेवाचा आहात, आदिशक्तीचा आहात, ब्रह्माचा आहात, तुम्ही धन्य आहात. आणि त्यांची धन्यता गाता गाता स्वतःलाही धन्य म्हणाल्या. याच्यातून आपल्या लक्षात येऊ द्या की देव पाहायला गेलो आणि देव झालो. जगद्गुरू म्हणतात ना, राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घे जे, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव आहे. म्हणजे राम म्हणता म्हणता रामस्वरूप होऊन गेलो आम्ही. अर्थात त्यांच्याप्रमाणे वागायला सुरुवात केलो आम्ही. सत्याला धरून वागायला सुरुवात केलो. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी आम्हालाही वाचता आलं पाहिजे. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आहे ना तर त्यांच्या सद्गुणाप्रमाणे आपल्याला वर्तन करता आलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं नाव घ्यायचं आहे ना तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. ज्ञानोबारायाला प्रचंड छळलं आहे आळंदीमध्ये, तरी पण एवढा मोठा ग्रंथ, एवढी मोठी ज्ञानेश्वरी दिली. आणि काय म्हणाले, जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जे जे पाहिजे ते मिळो. आणि ही सगळी संत मंडळी, ही भक्त मंडळी, जीव मंडळी सगळी सुखी राहो, आनंदी राहो असं माऊली म्हणाले. म्हणून कानोपात्रा माता काय म्हणाल्या की मी सुद्धा धन्य झाले. या अभंगाचा सगळा सार याच्यामध्ये आलं की कानोपात्रा माता धन्य झाली. प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आम्हीही धन्य झालो, कारण माऊली आम्हाला कळली, ज्ञानेश्वरी आम्हाला कळली. मग कोणाही संताचं प्रवचन असो, कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तन असो, आपल्याला त्याच्यातून धन्यता मानता आली पाहिजे. जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं. आणि घेता नाही आलं तर आपल्यातलं काही टाकून तरी जावं. काय टाकून जावं? जे आपण टाकूच इच्छित नाही, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अहंकार आपल्याला टाका वाटतो का? टाकावाच वाटत नाही, तो टाकून द्यावा. तेवढं जरी केलं तर हलकं फुलकं छान मस्त जीवन जगता येऊ शकतं. आता भेट झाल्यामुळे धन्य झालं असं कानोपात्रा माता म्हणाली. आला काही बाकीच्या संतांचे प्रमाण आहेत का? हो. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात बघा, मागील परिहार पुढे नाहीशी न झाली या दर्शन एक वेळ. जर पांडुरंगाचं एकदा दर्शन झालं तर मागचाही परिहार गेला, पुढचाही परिहार गेला, सगळा ताणतणाव गेला. म्हणजेच काय झालं? धन्य झालो, सुखी झालो, आनंदी झालो. जगद्गुरूंनी पण तसं म्हटलं आहे. माऊली तर इतकं सुंदर बोलतात. जर साधू संतांची भेट झाल्यानंतर धन्यता कशी मिळते बघा. माऊली काय म्हणाले, विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो त्या प्रशंसिता लाभू आथी. अरे सहज जरी संत मंडळी आठवली, भक्त मंडळी आली, देव आठवला तर काय होतं, त्याची योग्यता आपल्याला यायला सुरुवात होते. आणि त्याचं जर कौतुक आपण केलं ना मग तर लाभाला पारावारच नाही.
काय सुंदर प्रमाण आहे बघा. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो त्या प्रशंसिता लाभू आती. म्हणून संत महात्म्यांचं कौतुक करावं, भगवंताच्या भक्ताची नावं घ्यावीत, देवाचं नाव घेता घेता त्यांच्या भक्तांचंही नावं घ्यावं. जय कृष्णजी होई जे आपण, तर कृष्ण होय आपुले अंतकरण. कृष्ण म्हणता म्हणता आपल्या अंतकरणाला कृष्ण म्हणण्याची सवय लागावी असं ज्ञानोबाऱ्या सांगतात. आणि ज्ञानोबाऱ्या काय म्हणाले, कान्होपात्रा माता भेटी झाल्यानंतर धन्य झाले म्हणते ना ज्ञानेश्वर महाराजांची भेटी झाल्यानंतर. म्हणून माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊन बैसे तो पाठी सायुज्याच्या. अरे माझी जर एकदा भेट झाली, ज्ञानोबाऱ्यांच्या वाक्यात हे, माझी जर भेट झाली तर तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊन बैसे तो पाठी सायुज्याच्या. त्याची जी सगळे दुष्कर्म, जे काही पाप नुकसान जे काही असेल ना, ते सगळं नष्ट होऊन सायुज्य अवस्था त्याला प्राप्त होईल. कारण त्याला कळेल की या क्षणापासून मला चांगलं वागता आलं पाहिजे. गेलेला क्षण माझ्या हातातला नाही, पण याच्यानंतर मी चुकाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. म्हणून संतांची भेट झाल्यानंतर आपल्यामध्ये निश्चितच परिवर्तन होतं आणि ते होण्यासाठी संत भेटी असतात. म्हणूनच आपण एवढ्या लांबून लांबून आळंदीला येतो, देहूला जातो, नामदेवरायाच्या दर्शनाला जातो. का जातो? कारण यांच्या भेटी झाल्या की आम्हाला कुठेतरी सद्बुद्धी सुचायला सुरुवात होते आणि जे आपण दुर्बुद्धीनं वागतो ते दुर्बुद्धी दूर जाऊ लागते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आठवं नाठवं गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. कशाबद्दल घेतोय आपण हे चरण? कारण कान्होपात्रा माता काय म्हणाल्या, धन्य कान्होपात्रा, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची. भाग्य कशी झाली? तुकोबाराय प्रमाण देतात, आठवं नाटवं गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मे जे याची लागी. कान्होपात्रा माता भाग्यवंत झाली म्हणतात. तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. अरे याच्यासाठी संसारात जन्माला आलो पाहिजे, संतांची भेट झाली पाहिजे, आमच्यातलं दुष्कर्म संपलं पाहिजे, आमच्यात सद्बुद्धी वाढली पाहिजे, आम्हाला चांगलं वागता आलं पाहिजे आणि मनुष्य माणूस म्हणून जगू शकला पाहिजे. हे तुकोबारायांनी भाग्यवंत ह्या शब्दामधून दाखवलं असावं असं मला असं वाटतं. ज्ञानोबा हे आपणा सर्वांचे सोयरे धायरे आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर आपल्यातला विकार जायला काही कारणच उरणार नाही. जाईल, संपेल म्हणजे संपेल. कान्होपात्रा मातेची ज्ञानोबारायांची भेट झाली तेव्हा ज्ञानोबारायाच्या म्हणण्याप्रमाणे कान्होपात्रा मातेनं आपलं दुःख ज्ञानोबारायांना सांगितलं असावं, आपलं प्रायश्चित काय सांगितलं असावं, त्यांच्या कृपेला पात्र झालं असावी. कारण माऊली असं म्हणतात, ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भुतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोचू काही. आपला प्रिय माणूस आपल्याला भेटल्यानंतर आपल्या आयुष्यातले दुःख सांगण्यामध्ये आपल्याला अजिबात शंका येत नाही. सून, या घरात सून असते पण कोणाच्या घरची लेक असते, सासरमध्ये काय चाललं हे ती आपल्या आईला शब्द न शब्द जशाच सांगते. आई भेटल्यानंतर तिनं आपल्या संसारातल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या नाहीत असं होऊ शकत नाही. कारण ती आई आहे, ती प्राणाचा सोयरा आहे. कारण माऊलीच म्हणतात ना, आई प्राणाचा सोयरा कसा आहे, आई आणि लेकरं कसं प्राणाचे सोयरे आहेत. किंबहुना धनुर्धरा जो मातेचे आहे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. अरे अर्जुना, आईच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू त्या माईचा, त्या आईचा सोयरा इतका जवळचा झालेला असतो, जीव की प्राण असतो. आणि हे लेकरू मोठं होऊन जेव्हा सासरी जातं आणि आपल्या घरी आईकडे येतं तर आपलं सुख दुःख सांगितल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याप्रमाणे कान्होपात्रा मातेनं आपलं सुख दुःख ज्ञानोबारायाला सांगितलं असावं. कारण त्या स्वतः म्हणतात, भेटी झाली ज्ञानदेवाची, म्हणून या, म्हणून मी भाग्यवंत झाले. आणि अशा ह्या आळंदीमध्ये ज्ञानोबाराय ज्या कान्होपात्रा मातेला भेट झाली म्हणतात, त्या आळंदीमध्ये आपण प्रवचन करतोय, आपण ऐकत आहात. अशा ह्या पवित्र भूमीमध्ये ज्याला तुकोबारायांनी सुद्धा म्हटलंय, आळंदीला गेल्यानंतर संतांच्या भेटी कशा होतात, कारण भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या, असं कान्होपात्रा माता म्हणाल्या. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, असं जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटलंय. म्हणून संतांची भेट होते. ज्ञानोबारायांची भेट झाल्यानंतर कान्होपात्रा मातेप्रमाणे आपणही भाग्यवंत होऊ शकतो. कारण नाथ महाराजांनी सांगितलंय, 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरी भाव, त्या ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवादी देव बोलिले. काय म्हणाले, ही 4 अक्षरे ज्ञानदेव ज्या शब्दामध्ये आहेत, ज्या नावामध्ये 4 अक्षर आहेत, ते ज्ञानदेव जरी म्हटलं आपण तर काय होतं, आपण भाग्यवंत होतो, ब्रह्मपदी आपल्याला ठाव मिळू शकतो. आपल्यातलं दुःख सुख ही सगळी अवस्था संपून सायुज्य अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि ती प्राप्त व्हावी आणि म्हणून आपण कान्होपात्रा मातेच्या अभंगाचा चर्चा करण्याचा, स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न ज्ञानोबारायांच्या वतीनंच केला असं मी म्हणेन. कारण जगद्गुरू म्हणतात, बोलिली लेकुरे वेडी वाकडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शब्द. बोलके असतील, बोबडे असतील, आपण आईबाप आहात, माऊली आहात, आपण सगळ्यांनी स्वीकारायचं आहे.
आमच्या चुका पदरात घालायच्या आहेत, जे योग्य वाटेल ते आपण घ्यायचं आहे. आणि काहीच घेता नाही आलं तर प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आपल्यातलं नको ते आपल्याला टाकून देता आलं पाहिजे, तो टाकून द्यावं आणि चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करून या कान्होपात्रा मातेंच्या शब्दाला आपणालाही आपल्या जीवनामध्ये अवतरित करता येईल असा प्रयत्न आपण करावा. संतांच्या दर्शनाला जाण्यामध्ये कधीही कुठल्या प्रकारची टाळाटाळ करू नये. जमेल तेवढं त्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात, चार सुखादुखाच्या गोष्टी एकमेकाला सांगाव्यात. प्रत्येक प्राणी मात्रापणे भगवंताला पाहावं. किंबहुना भगवंताला पाहता नाही आलं तर आपल्याप्रमाणे इतरांना पण अधिकार आहे, त्याला पण जगण्याचा अधिकार आहे, त्याला पण आनंद घेण्याचा अधिकार आहे. एवढं जाणून इतरावर अन्याय करता जर आपण राहिलो तरीसुद्धा खूप केल्यासारखं होईल. करावं अशा अपेक्षा करून इथे पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय.